आज युद्धाचा 12वा दिवस आहे आणि तरी इराण कसा लढतो आहे आणि इस्रायल आणि अमेरिका नेमकं कुठे कमी पडले आहे, त्यांची रणनीती चुकली आहे का, याचं आपण विश्लेषण करू. खरं म्हटलं तर असं वाटलं होतं अमेरिकेला, की त्यांचं हे जे युद्ध आहे हे थोड्या वेळात पोहोचेल आणि ज्यावेळेला खामेनी जे इराणचे सर्वोच्च नेते होते ते मारले गेल्यानंतर इराण पूर्णपणे कोसळेल आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी युद्ध आपण जिंकलो असं अमेरिकेला जाहीर करता येईल. जशा प्रकारे ते युद्ध लढले होते, व्हेनेझुएलाचे जे प्रेसिडेंट होते त्यांना उचलून ते घेऊन गेले आणि युद्ध काही तासामध्ये संपलं. तशा प्रकारचं काही युद्ध होईल असं अमेरिकेला वाटलं होतं. परंतु इराणनी या युद्धाची खूप चांगली तयारी केली होती. त्यांना कल्पना होती की पारंपरिक युद्धामध्ये ते अमेरिकेची आणि इस्रायलशी कधीही लढू शकणार नाही. म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची युद्धनीती वापरली, ज्याला असिमेट्रिक नीती असं म्हणता येईल किंवा गनिमी कावा असं म्हणता येईल. तर त्यांनी काय केलं नेमकं, तर त्यांच्याकडे जे प्रॉक्सी नेटवर्क्स होते, म्हणजे त्यांच्याकडे जे दहशतवादी गट होते हिजबुल्ला वगैरे, ते त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात इस्रायलच्या विरोधात करतायत आणि त्याच्यामुळे इस्रायलचं आता लक्ष हे पूर्ण लेबनॉनवरती अडकलेलं आहे, जिथून हिजबुल्ला इस्रायलवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करत आहेत. दुसरं, त्यांनी होर्मुझची जी समुद्रधुनी आहे त्याचा वापर एक मोठा शस्त्र म्हणून केलेला आहे. कारण होर्मुझच्या समुद्रधुनीतून खूप तेल जातं, 20-25% जगाचं, आणि जर ती समुद्रधुनी जर बंद पडली तर सगळं जगाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो. तर म्हणून त्यांनी थोडक्यात जगाला घाबरवून टाकलेलं आहे आणि त्याचा जगाच्या तेल आयातीवरती, तेल निर्यातीवरती मोठा परिणाम झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी हे युद्ध थोडं अजून लांब पसरवलं. म्हणजे त्यांनी काय केलं, तर त्यांनी हे युद्ध इराणच्या भूमीपुरतं नुसतं मर्यादित न ठेवता त्यांनी हे जे अमेरिकेचे जे मित्रराष्ट्र होते आखाती देशामधले, कुवैत आहे, UAE आहे, दुबई आहे, इथे पण हे युद्ध पसरवलं. आणि लक्षात ठेवा, कुवैतला युद्ध पसरवल्यामुळे गॅसचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. UAEला सोन्याची लंका म्हटलं जातं. जगातले अतिश्रीमंत लोक तिथे राहतात आणि ते जगातलं सर्वात मोठं ट्रान्सपोर्टेशनचा एक मोठा हब आहे. तर ज्यावेळेला त्यांच्या विमानतळावरती हल्ले होतात तर जगाची सगळी विमान व्यवस्था जी आहे ती अव्यवस्थित होऊन जाते. आणि याच्यामुळे आज जवळजवळ कोट्यावधी लोक जे गल्फ कंट्रीजमध्ये कामाकरता आहेत त्यांच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे आणि ज्याचा परिणाम सगळ्या जगावरती झालेला आहे. आता याच्यामध्ये इस्रायल किंवा अमेरिका यांचे डावपेच नेमके कुठे चुकले, तर याच्यामध्ये मला एक वाटतं की त्यांचं सर्वात मोठी चूक होती की त्यांना वाटलं की जर सर्वोच्च नेता खामेनी मारला गेला तर युद्ध संपेल. तसं नाही. इराणनी दुसऱ्या फळीचं नेतृत्व, तिसऱ्या फळीचं नेतृत्व, चौथ्या फळीचं नेतृत्व तयार करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापली लढाई लढत आहे. आणि आता एक इराण युद्ध लढायच्या ऐवजी ते 30 वेगवेगळ्या प्रांतातून इराणच्या युद्ध लढत आहेत अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात. तर त्याच्यामुळे हे एक मोठं इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येईल. दुसरं असं की या युद्धामध्ये जो खर्च होतो आहे अमेरिकेचा, हा अतिशय अवाढव्य आहे. म्हणजे अमेरिकेला युद्ध स्वस्तात कसं लढायचं ही कल्पना नाही, कारण ते अनेक वर्ष लढाई लढलेले नाही आहेत. आणि याच्याशिवाय मुख्य डोनाल्ड ट्रम्प यांना लढाईचे डावपेच कशाशी खातात याची अजिबात कल्पना नाही. मनात आलं की युद्ध सुरू करा, त्यांनी युद्ध सुरू केलं. त्यांनी अत्यंत महागडी शस्त्रं वापरून, जी स्वस्तातली शस्त्रं आहेत इराणची, म्हणजे ड्रोन्स आहेत किंवा किंवा क्षेपणास्त्र आहेत, खास क्रूज क्षेपणास्त्र वगैरे, यांचं नुकसान केलं. म्हणजे एक 20-25 लाखाचं ड्रोन पाडण्याकरता 30-40 कोटीचं तुम्ही क्षेपणास्त्र वापरलं आणि समुद्रातून जर तुम्ही हल्ले करायला सुरुवात केली तर याच्यावरती तुमचा खर्च हा खूप होतो. तर त्याच्यामुळे अमेरिकेला हा खर्च आता न परवडणारा झालेला आहे. आणि यामध्ये झालं काय की अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना वाटतं आहे की अमेरिका त्यांचं रक्षण करू शकत नाही. अमेरिकेचे जे तळ आहेत त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. तर याच्यामुळे इराणची जी क्षमता आहे ती अजूनसुद्धा पुष्कळ टिकून आहे आणि लढाई